नमस्कार, मी कविता, सिलाई सिक्रेट्स बाय कविता या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही पाहू शकता मी किती ब्लाऊज शिवलेत पहा. हे एकाच कस्टमरचे आहेत आणि डिझाईनचे वगैरे आहेत. तर हे कशा पद्धतीने शिवलेले आहेत आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. चला पाहूयात. हे पहा, एकाच कस्टमरचे हे ब्लाऊज आहेत. 2 पीस कटोरीचे आहेत आणि काही प्रिन्सेसचे आहेत. तर हा पहा, हा असा 2 पीस कटोरीचा आहे आणि अशा प्रकारे त्याला एम्ब्रॉयडरी वर्कचं डिझाईन आहे, कट वर्कचं. हे कशा पद्धतीने लावले पहा. अशा पद्धतीने मी अस्तर लावून घेतलेले आतमध्ये त्याला दोन्ही बाजूंनी पहा. मागचा पुढचा भाग दोन्ही सारखे. ह्याला गळ्याला मी पायपिंग केलेली आहे कॉन्ट्रास्ट कलर मध्ये. ह्याला जो मॅचिंग आहे ना जरीचा कलर, तोच इथे अशा पद्धतीने मॅचिंग केला आहे. आणि विशेष म्हणजे ह्याला मी पायपिंग केलेली आहे, पानगळ्यावरती पायपिंग. हा आहे पानगळा. अशा पद्धतीने हा आहे पानगळा आणि पानगळ्यावरती पायपिंग केलेली आहे. किती सुंदर अशी पायपिंग आलेली पहा. दोरा पायपिंग पेक्षा कमी नाही, म्हणजे धागाची पायपिंग करतो ना आपण त्याप्रमाणेच. ओके, तर हा एक झाला. आणि आता हा दुसरा, हा प्रिन्सेस आहे पण ना, प्रिन्सेस. हे पहा, याच्या सुद्धा मागची पाठची बाजू पहा एकदम सेम, कमी जास्त नाही पहा. हे पहा अशा पद्धतीने. आणि याला बॅक साईडला हुक केलेत पहा. याचा सुद्धा पानगळा आहे पण याला मी कॅनव्हास टाकून केलेला आहे नॉर्मल सेटमध्ये एकदम असा. आणि इथे हुक लावलेले आहे. तर इथे सुद्धा मी बॅक साईडला थोड्या थोड्या अंतरावर असे 4 हुक लावलेले आहेत. आणि फिनिशिंग पाहू शकता. ही पुढची बाजू, हिला सुद्धा इथे कमरपट्टी लावलेली आहे खालच्या बाजूला. ही पाठीमागची बाजू हुकाची पहा, इथे सुद्धा कमरपट्टी मी लावलेली आहे. इथे मी कॅनव्हास टाकून कापडाची सुद्धा मी गळापट्टी तयार करून घेतलेली आहे. आता पुढचा गळा ह्याचा पहा. हा आहे प्रिन्सेस ब्लाउज आणि पुढचा गळा पंचकोनी आहे. अशा प्रकारे पुढचा गळा पंचकोनी. आणि प्रिन्सेस. आणि याच्या हाताला मी डिझाईन केलेलं आहे पहा अशा पद्धतीने. तर ह्या डिझाईनचा व्हिडिओ मी तुम्हाला 2 दिवसामध्ये अपलोड करून पाहायला भेटेल. मी कशा पद्धतीने केलेलं आहे फिनिशिंग सकट डिझाईन पहा. अशा पद्धतीने ना घातल्यानंतर थोडासा स्प्रेड होणार ब्लाउज. याची आतली बाजू सुद्धा तुम्हाला दाखवते किती फिनिशिंग सकट मी माझं काम केलेलं आहे. याला म्हणतात क्वालिटी वर्क. अशा पद्धतीने इथे सुद्धा मी कॅनव्हासचा वापर करून हा आकार तयार करून घेतलेला आहे. आणि ह्या नॉट छोट्या छोट्या करून अशा पद्धतीने लावून घेतलेले आहेत. ओव्हरलॉक वगैरे एकदम फिनिशिंग सकट काम मी केलेलं आहे. काय म्हणायचं याला, क्वालिटी वर्क. खूप सुंदर असं बाई डिझाईन केलेलं आहे. वेळ जातो खूप डिझाईन, म्हणजे एवढंसं जरी करायचं झालं तरी खूप असा वेळ जातो याच्यामध्ये. छान असं डिझाईन बनवलेलं आहे. प्रिन्सेस, एल्बो स्लीव्स, बॅक साईडचा पानगळा आणि फ्रंट साईडचा पंचकोनी गळा. त्यापैकीच आता हा एक आहे. हा सुद्धा 2 पीस आहे, त्याच कस्टमरचा आहे. धागे दोरे थोडे का होईना कुठेतरी राहतातच. ह्याचं सुद्धा तुम्ही फिनिशिंग पाहू शकता. 2 पीस कटोरी आहे हे पहा अशा पद्धतीने. आणि फ्रंट साईडच्या नेकला मी ते अशा पद्धतीने हात शिलाई केलेली आहे. आणि पाठीमागे मी कॅनव्हास टाकून असा गळा पलटी केलेला आहे. हा तर तिथे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असा राऊंड आलेला आहे. ह्याचा गळा पहिला रेडीमेड होता ह्याला,
त्या पद्धतीने हा राऊंड मी केलेला आहे. इथे पहा, इथे सुद्धा कमरपट्टी लावून घेतलेली आहे. ओव्हरलॉक वगैरे पहा, एकदम फिनिशिंग सकट अगदी काम केलेलं आहे. आणि ह्याला 6 हुक लावलेले आहेत पहा. आणि ह्याची बाही जी आहे ती फुग्गाबाई आहे पहा. काय म्हणता तुम्ही याला? कोण कोण गोपीबाई म्हणतं, कोण पफ स्लीव म्हणतं, कोण फुग्गाबाई म्हणतं. तर याला नेटचे हात लावलेले आहेत पहा. नेटचे नेट मला कस्टमरने आणून दिलं होतं मॅचिंग असं, नाही का. आणि ह्याला पुढे पट्टी मी ह्याची लावलेली आहे, मुद्दामून इथे ही पट्टी लावलेली आहे मी. आणि बॅक साईडचा गळा राऊंड मध्येच आहे. असं, आणि ह्याला अशी मॅचिंग अशी लेस लावलेली आहे. किती छान असा राऊंड आलेला आहे. ही अशी डिझाईन होती आणि आतमध्ये ह्याला इथपर्यंतच अशी बारीक अशी छोटीशी लेस होती इथपर्यंत. मग पुढे काय व्यवस्थित दिसलं नसतं रिकामं, म्हणून मग ह्याच्यावरती ही लेस लावलेली आहे. हे पहा, हे असं एम्ब्रॉयडरी वर्क जरीचं ह्या ब्लाऊजला तयार होतं, फक्त बॅक साईडला. पुढच्या बाजूला काहीही नव्हतं फ्रंट साईडला. तर अशा पद्धतीने मी हा डिझायनर ब्लाऊज तयार केलेला आहे. फुगाबाही आणि 2 पीस कट आहे. एका कस्टमरचे येतं आहे ब्लाऊज. आता ह्याच्यापैकी काहींचे शॉर्ट मी 2 ब्लाऊजचे पहिले टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती. आता त्यापैकीच हा एक पहा, याला मी मटका गळा केलेला आहे. ब्रॉकेडचं ब्लाऊज आहे आणि इथं छोटंसं असं काहीतरी करावं म्हणून मग ह्याच्यामध्ये जो काठाचा कापड राहिला होता ना, अशा पद्धतीने हे पहा, हे डिझाईन मी इथे टाकले. आणि पिंक कलर याच्यामध्ये थोडाफार पिंक कलर आहे, तर तो पिंक कलरची मी इथे पायपिंग करून घेतलेली आहे. आणि ह्या मटक्या गळ्याला इथे सुद्धा मी कॅनव्हास टाकलेला आहे. आतमधल्या बाजूला नॉट दिलेली आहे आणि असे छोटे छोटे असे नॉट केलेले आहेत. काठाचं कापड थोडं उरलं होतं ना, त्याच्यापासून असे छोटे लटकन बनवलेत पहा. लटकन सुद्धा किती फिनिशिंग सकट मी तयार केलेले आहे पहा. आतल्या बाजूने सुद्धा तोच कापड आहे. अशा पद्धतीने किती सुंदर असं लटकन दिसते पहा मटका गळ्याला. नॉट अशी मॅचिंग अशी लावलेली आहे. आणि एल्बो स्लीव्ह आहेत पहा याच्या, एल्बो स्लीव्ह. आणि पुढचा गळा सुद्धा याचा पंचकोनी आहे आणि हा प्रिन्सेस आहे. प्रिन्सेसचा पफ तुम्ही पाहू शकता. खूप छान असं ब्लाऊज बसते फिटिंगला. याचा सुद्धा पाठचा पुढचा भाग पहा, किती छान असा कव्हर झालेला आहे. आणि पंचकोनी गळा पहा. अशा प्रकारे पंचकोनी गळा तयार केलेला आहे. आतल्या बाजूने याला हात शिलाई केलेली आहे बघा. सरळ पट्टीचं इथे मी सरळ पट्टीने मी हा पंचकोनी गळा कव्हर केलेला आहे. हे पहा, अशा पद्धतीने ते एक चून घेतलेली आहे. आणि सरळ पट्टीमध्ये इथे कॅनव्हास टाकलेला नाही मी पुढच्या गळ्याला, तरी सुद्धा किती छान असा पंचकोन दिसतोय पहा. अशा पद्धतीने छान असं घातल्यावर तो खूप छान असा दिसेल पंचकोन. ह्याला सुद्धा इथे 6 हुक लावून घेतलेले आहेत मी. 6 हुक. आतली बाजू पाहू शकता. इथे मी कॅनव्हास टाकलेला आहे, दिसत असेल तुम्हाला. मटका गळ्यामध्ये छान असा मटका गळा तयार झाला. इथे सुद्धा कमरपट्टी जॉईंट केलेली आहे वेगळ्या कापडाची अशी. पुढच्या बाजूला सुद्धा पहा, इथे कमरपट्टी लावून घेतलेली आहे. अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला तर खूप फिनिशिंग छान दिसते आणि बसायला खूप छान बसतो. इथे मी आडवा टक्स घेतलेला आहे का, छोटासा एकदम. आणि हा उभा टक्स. पफ पाहू शकता किती छान असा पफलेला आहे, हो की नाही. तर हा झाला मटका गळ्याचा ब्लाऊज. एल्बो स्लीव्ह आणि पुढे पंचकोनी गळा. आता त्यापैकी हा ब्लाऊज तर तुम्हाला मी शॉर्टमध्ये टाकलेला होता, शॉर्ट याचा हा दाखवलेला आहे. तर हा सुद्धा पहा किती छान असा रेडी झालेला आहे. हे पहा, हे डिझाईन ब्लाऊज पीसला पहिलं सुरुवातीपासूनच होतं पहा. एल्बो स्लीव्ह किती छान असा वाटतो पैठणीवरचा ब्लाऊज आहे. आणि पुढे हा 2 पीसचा आहे. पुढचा गळा हा गोलच असा ठेवलेला आहे. असा स्प्रेड होऊन हा छान असा बसणार आहे राऊंडमध्ये, पूर्ण प्रॉपर असा राऊंडमध्ये दिसणार आहे. याचं सुद्धा
याला सुद्धा पाठीला कमरपट्टी मी लावलेलीच आहे. प्रत्येक ब्लाऊजला अशी कमरपट्टी लावून घेतलेली आहे. आता आतल्या बाजूचं फिनिशिंग पहा, ओव्हरलॉक केलेलं आहे सगळ्या ब्लाऊजला. आणि शिलाई पहा, 3-3 4-4 शिलाई मी फिटिंगच्या इथे सरळमध्ये देऊन घेतलेल्या आहेत दोन्ही बाजूंच्या. दुसरी बाजू सुद्धा त्याचप्रमाणे अशी 4-4 शिलाई आणि फिनिशिंग सकट ओव्हरलॉक वगैरे व्यवस्थित असं शिलाई मार्जिन एकसारखं. आणि हा एल्बो स्लीव्हचा ब्लाऊज आहे. आता पहा, आता त्यापैकीच हा एक आहे, तर ह्याचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हा सुद्धा. ह्याचं कापड खूप सुळसुळीत असं आहे, शायनिंगवालं. हे पहा, आणि ह्याचा सुद्धा पुढचा गळा पंचकोनी शिवलेला आहे मी. आणि पुढच्या बाजूला सुद्धा याला लेस लावलेली आहे. हे पहा, अशा प्रकारे नॉट लावलं. हा आहे पंचकोनी गळा. हा थोडा वेगळ्या शेपमध्ये केला होता मी, थोडा असा राऊंड केला आहे. आणि तो पहिला जो दाखवला तो असा सरळमध्ये, हा थोडासा असा हलकासा इथे कर्व दिलेला आहे मला. याची सुद्धा मी स्लीव हे पहा, त्याच प्रकारचं डिझाईन मला सांगितलं होतं त्यांनी. दोन्ही एकसारखेच डिझाईनचे शिवलेले आहे, फक्त त्याला मी इथे नॉट लावलेली आहे. आणि याला छोटा असा बो लावून एक बटन लावलेलं आहे. किती सुंदर असं दिसते बटन. कलरच खूप सुंदर आहे ब्लाऊजचा. आणि ह्याचा सुद्धा मटका गळा शिवलेला आहे, ह्याला लेस लावलेली आहे. हा सुद्धा मटका गळा खूप छान बसतो असा मटका गळा. ह्याला सुद्धा बॅक साईडला हुक आहेत, ह्याचे सुद्धा 4-4 हुक आहेत. 4 हुक, मटका गळा आणि प्रिन्सेस कट. आणि फ्रंट साईड म्हणजे पुढची बाजू प्रिन्सेस पंचकोनी गळा, बरोबर. तर आणि हा आहे तो एकदम सिंपल आहे, हा त्यांच्या सासूबाईचा आहे. पण हा सुद्धा 2 पीस आहे. 2 पीस कटोरी आणि काज बटन. तर ह्याला काज मी हातावर केलेले आहेत का, काज पहा किती सुंदर असे काज केलेले आहेत. अगदी आपण मशीनवरून करून आणतो ना त्या प्रकारे काज आहेत. काज बटन आणि असे या प्रकारचे स्लीव्ज आहेत. साधा ब्लाऊज आहे बिना अस्तरचा. तर मग तुम्हाला मी शिवलेले ब्लाऊज आवडले का, याच्यामध्ये काही चुका असतील तर मला कमेंटमध्ये सांगा, किंवा आवडले असतील तरी पण कमेंट करून सांगा. नाही किती ब्लाऊज आहे पहा, हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत. चला तर मग व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बरोबर. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.